नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे एक्झिट एक्झामशी रिलेटेड. मागील व्हिडिओमध्ये मी आपणास सांगितलं होतं की जे काही एक्झिट एक्झाम बद्दलचे तुमचे कन्फ्युजन आहेत किंवा एक्झिट एक्झाम संबंधित जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन आजपर्यंत किंवा आत्तापर्यंत या वेळेपर्यंत मिळालेली नाही, तर त्यातील मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर बघा, फोल्डर दाखवतो, त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स आहेत. हे PCIचं 18 ऑगस्ट 2022 ला त्यांनी सर्क्युलर दिलेलं आहे. टॉपिक तोच आहे, एक्झिट एक्झामिनेशन फॉर डिफॉर्म कोर्स अंडर डिप्लोमा इन फार्मसी, एक्झिट एक्झामिनेशन अँड रेग्युलेशन 2022. 14 सप्टेंबरला एक पाठवले. याचा टॉपिक तोच आहे, रेग्युलेशन 6 ऑफ द डिप्लोमा इन फार्मसी, एक्झिट एक्झामिनेशन अँड रेग्युलेशन 2022. 6 फेब्रुवारी 2023 हे एक सर्क्युलर आहे. टॉपिक परत तोच आहे, एक्झिट एक्झामिनेशन फॉर डी फार्म कोर्स अंडर डिप्लोमा इन फार्मसी, एक्झिट एक्झामिनेशन रेग्युलेशन 2022. आपण मी तुम्हाला दाखवत चाललो, तुम्ही बघून घ्या. थोडा वेळ लागेल तरी. व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत बघा. 22 मार्च 2023 सर्क्युलर. सब्जेक्ट, पॅनल एम्पॉवरमेंट ऑफ गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट एडेड फॅकल्टी फॉर एक्झिट एक्झामिनेशन फॉर डिप्लोमा इन फार्मसी. हे गॅझेट एक, भारत का राजपत्र, गॅझेट ऑफ इंडिया. तुम्हाला मी हे आता हिंदीमध्ये अवेलेबल आहे, तुम्हाला इंग्लिशमध्ये दाखवतो. 24 फेब्रुवारी 2022, ज्या दिवशी त्यांनी अमेंडमेंट केलेली आहे किंवा हे सर्क्युलर आहे किंवा याच्यामध्ये जे ऍक्ट्स आहेत ते पुढे रूल्स रेग्युलेशन पुढील प्रमाणे. शॉर्ट टायटल अँड कमेन्समेंट दिस रेग्युलेशन will be called the Diploma in Pharmacy Exit Examination Regulation 2022. They shall come into force from the date of their publication in the official gazette. पब्लिकेशन डेट जे आहे 24 फेब्रुवारी 2022. तिथून पुढे ते ऑफिशियल गॅजेट म्हणून कन्सिडर करावं सगळ्या इन्स्टिट्यूशन्सने. त्याच्यानंतर हे काही त्यांनी रेग्युलेशन ऍक्ट दिले. ऑब्जेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी रजिस्ट्रेशन ऍज अ डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन कॅन्डिडेट मध्ये उमेदवाराला आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. प्रोसिजर ऑफ कंडक्टिंग एक्झामिनेशन, आता हे जे आहे 2 मिनिटासाठी थांबून मी तुम्हाला दाखवतो. ऑब्जेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी रजिस्ट्रेशन प्रोसिजर, याला मी थोडं वेगळं केलं तिथून मला समजावं म्हणून, कारण तिथे थोडं गोंधळ होतो. याही वेळी व्यतिरिक्त गोंधळ होऊ नये म्हणून बाकीचं मी एक्सप्लेन करणार आहे. हा 22 मार्चचा सर्क्युलर मी थोडा वेळ कट करतोय. 22 डिसेंबर ठीक आहे. तर बघा, मग आता ही जी खळबळ जी उडाली किंवा कॉलेजेस जिथून अलर्ट झाले, तर हे काय एका दिवसात घडणारी गोष्ट नाही. तुम्हाला सगळे सर्क्युलर दाखवले मार्च महिन्यापासून ते 12 फेब्रुवारी 2022 पासून. तर मग ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर, डिसेंबर, ते 22 डिसेंबरचं जे सर्क्युलर आहे, तो म्हणजे त्यांनी आधीच कॉलेजेसला अलर्ट राहायला सांगितलं होतं की मुलांना याबद्दल कळवा, सूचना द्या, सगळ्या इन्फॉर्मेशन जे आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पाठवून द्या. पण याच्या बाबतीत जे आहे कॉलेजेसला इन्फॉर्मेशन नव्हती किंवा कॉलेजेसने विद्यार्थ्यांना अलर्ट केलेले नाही. फक्त एक मिथ होतं किंवा एक फॅक्ट होता या दोघांमध्ये की एक्झिट एक्झाम नाही असेल, तुम्हाला हे तुम्हाला नाही, तुम्हाला हे तुम्हाला नाही. मग बघा, याच्यामध्ये त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की दिस इज इन अ कंटिन्युएशन टू द काउन्सिल अबोव साइटेड सर्क्युलर. In this connection, it is informed that Council is going to conduct the Diploma in Pharmacy Exit Examination in July-September 2024 for 2022-24 academic session for DPharm course through NBEMS.
NBEMS चा जो फुल फॉर्म आहे तो तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही. पण माझ्याकडे इथे एक वेबसाईट आहे NBMS ची, तुम्हाला click करू. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस, तर याच्या थ्रू ती एक्झाम होणार आहे. So इथं आता नीट PGची एंट्रन्स होते, नीट MDS, नीट SS. थोडक्यात याच्या थ्रूच ते फेलोशिप एक्झिट एक्झाम सारखं एक्झिट एक्झामिनेशन असणार आहे. DNB ची आणि आपली पण इथे असेल फार्मसीची. तर मग 22 डिसेंबरला हे सर्क्युलर आलं. यात सांगितलं गेलं की जुलै ते सप्टेंबर 2024 जी जी बॅच आहे त्या बॅचसाठी, सॉरी 2024 ही जी जो कालावधीची ड्युरेशन पिरियड आहे त्यासाठी 2022 ते 2024 मधील डी फार्म कॅन्डिडेटची ही एक्झाम होणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही 2 मिनिटासाठी फक्त 2022-24 एवढं लक्षात ठेवा, बाकीचं पुढचं तुम्हाला मी एक्सप्लेन करून देतो. मग बघा, तर पहिला प्रश्न, मी थोड्या वेळासाठी आता व्हिडिओ पॉज करतोय आणि मी स्वतः यात बोलण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याकडे सर्वात पहिला प्रश्न आला होता की सर एक्झिट एक्झाम आमच्यासाठी आहे का. आता हा प्रश्न जे विचारणारे कॅन्डिडेट आहे ते OTOतले कॅन्डिडेट आहे, जे आता विंटर एक्झाम देत आहेत, ज्यांनी आता मागील महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी म्हणजे 2 तारखेपासून ते 18 डिसेंबर पर्यंत जी विंटर 2023 एक्झाम जी सुरू होती ती त्या विद्यार्थ्यांनी दिली आहे. तर त्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता की एक्झिट एक्झाम आमच्यासाठी आहे का. तर हो, विंटरमध्ये जर तुमचे बॅकलॉग असतील, बघा मी काय सांगतो, विंटरमध्ये तुमचे बॅकलॉग असतील तर ही जी विंटर एक्झाम आहे त्याचा तुमचा रिझल्ट लागला आणि रिझल्ट लागल्यानंतर जर त्यात तुमचा बॅकलॉग आला तरी पण तुम्हाला एक्झिट एक्झाम द्यायची. त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट पास आला तरी पण तुम्हाला एक्झिट एक्झाम द्यायची. दुसरा प्रश्न असा आला होता, एक्झिट एक्झाम किती वर्ष असणार आहे. म्हणजे म्हणजे माझ्याकडे विद्यार्थी आहे, तो आता 12वी सायन्सला आहे, तर त्याने असं विचारलं होतं की सर मला पुढे भविष्यात डिप्लोमा करायचं तर माझ्या वेळेपर्यंत एक्झिट एक्झाम असेल का. तर हो, ज्या दिवशी ही अमेंडमेंट झाली आहे म्हणजे ती सुरुवात जी सर्क्युलर जे होतं ते होतं फेब्रुवारी 2022. पण तिथून त्यांनी इन्स्ट्रक्शन फॉलो केले होते, फॉरवर्ड केले होते. पण 22 डिसेंबरला जे सर्क्युलर आलंय ते त्यात त्यांनी फिक्स नोट केलंय की जुलैमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. तर तिथून पुढे जोपर्यंत त्यांचं जसं चालू होण्याचं सर्क्युलर आलंय जुलै महिन्यातलं, तसं जोपर्यंत बंदचं सर्क्युलर येत नाही तोपर्यंत ही एक्झाम असणार आहे. डिप्लोमा करणाऱ्या प्रत्येक कॅन्डिडेटला अंतिम वर्षात ही एक्झाम द्यायची. तिसरा प्रश्न आला होता की सर एक्झामचा फॉर्मॅट कसा असणार आहे. कारण बऱ्याच इथे कन्फ्युजन आहेत विद्यार्थ्यांची की ही एक्झाम थेरोटिकल होणार आहे किंवा ही कॉम्प्युटराइज होणार आहे किंवा ही CET सारखी होणार आहे किंवा ही कशी होणार आहे किंवा निगेटिव्ह मार्किंग स्कीम येत असणार आहे का. तर बघा, मी तुम्हाला आधी तुम्ही माझं बोलणं ऐकून घ्या, मग सर्क्युलर मी तुम्हाला हे सर्व प्रूव्ह करून देईन जेवढी इन्फॉर्मेशन मला आली. तर निगेटिव्ह मार्किंग स्कीम ही जे सर्क्युलर माझ्याकडे आता अवेलेबल आहेत त्या सर्क्युलर्स मध्ये निगेटिव्ह मार्किंग स्कीम अशा नावाचे अल्फाबेट्स किंवा वर्ड्स सापड नाहीत. म्हणजे ही आनंदाची बातमी गोष्ट आहे की आतापर्यंत जे सर्क्युलर आले त्यात एक्झिट एक्झामचे जेवढे पण इन्फॉर्मेशन आहे त्यात निगेटिव्ह मार्किंग स्कीम किंवा त्याचे अल्टरनेटिव्ह जे वर्ड्स असतात ते वापरलेले नाही. म्हणजे निगेटिव्ह तिथं शक्यतो नसेलच, कारण अजून एक रिमाइंडर सर्क्युलर त्यांचं येणार त्यात ते सर्व अजून इन्स्ट्रक्शन देतील डीपमध्ये. पण आतापर्यंत तर एक्झिट एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग स्कीमचे लक्षणं मला सिम्टम्स मला दिसले नाही. पुढचा एक प्रश्न होता की सर ही एक्झाम कधी द्यावं लागणार आहे. तर येत्या 2 महिन्यानंतर
ही एक्झाम द्यावी लागणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न होता की ही जी एक्झाम आहे ही किती वेळा देऊ शकतो आपण, कारण एक्झिट एक्झाम ही एकदाच असते, जशी सीईटी एक्झाम. तर तसं नाही, एक्झिट एक्झाम ही तुम्हाला वर्षातनं दोनदा देता येणार आहे, सेमिस्टर सारखी. ठीक आहे, तर हे त्या प्रश्नाचं उत्तर की सेमिस्टर सारखी एक्झाम असणार ती वर्षातनं दोनदा तुम्ही तरी देऊ शकता. पण सेमिस्टरला एक नियम असतो की 8 सेम असतात किंवा कितीतरी सेम असतात, तर याचं कसं असणार ते सांगून देतो. पुढचा प्रश्न होता की एक्झाम कधी असणार आहे, ती असणार आहे जुलै ते सप्टेंबर मध्ये. बरं, एक्झाम कुठे असणार आहे? तर पीसीआय म्हणजे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया हे स्टेट फार्मसी काउन्सिल कडे काही इन्स्ट्रक्शन पाठवेल, एक ऑथॉरिटी नेमली जाईल, ही ऑथॉरिटी परीक्षा कंडक्ट करणार आहे. पुढचा प्रश्न होता, सर प्रत्येक विषयात पास झालो, सॉरी, प्रश्न असा आहे की 4 विषयात पास झालो आणि 2 विषयात जर फेल झालो तर काय होईल? तर बाळा तू फेल होशील, तुझा तो अटेम्प्ट चुकला. 2 सेम असतील तर पहिल्याला जर तुझी ही परिस्थिती असेल तर तो चान्स गेला, तुला तो दुसऱ्या सेमिस्टरला कामं करायला लागतील. म्हणजे मी तुम्हाला समजून सांगतो बघा, याच्याकडे खरंच लक्ष द्या पॉईंटकडे. कारण आता मी ज्या कॉलेजला प्रोफेसर म्हणून त्या विद्यार्थ्यांना मी गेल्या वर्षभरापासून सांगतोय, तुम्हाला तरी या गोष्टी आता कळवतो. जर समजा 6 विषय आहेत तुमचे आणि 6 विषयांमधून तुम्ही कुठले तरी 4 विषय पास होत आहेत आणि 2 फेल होत आहेत, तर तुमचा रिझल्ट हा फेलच असणार आहे. उत्तर असं आहे माझं की तुम्हाला सगळे विषय काढायचे, एकाच अटेम्प्ट मध्ये काढायचे, तेव्हा तुम्ही एक्झिट एक्झाम क्वालिफाईड. तुम्ही 4 विषय निघाले, 2 विषय राहिले, त्या 4ला पण व्हॅल्यू नाही, तुम्ही एक्झिट एक्झाम अनक्वालिफाईड, तुम्हाला दुसरा अटेम्प्ट असेल. अटेम्प्टला पण एक लिमिटेशन दिलेलं आहे. कारण एक्झाम ठेवण्याच्या मागे कारणच काय आहे की फेक फार्मासिस्ट जे आहे ते मार्केटमधून बाहेर पडावे, निघावे. ओरिजिनल फार्मसी जे आहे त्यांचं सेग्रिगेशन करता यावं, ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, ह्या फ्युचर पर्स्पेक्टिव्हने त्यांनी एक्झाम ठेवलेली पीसीआय. आता तुम्ही जर म्हणाल की नाही नाही, मला मी याच्यात फेल झालो थोडं राहिलं, याच्यात फेल झालो थोडं राहिलं, असे तर तुम्हाला 10 50 अटेम्प्ट नाही देणार, एक्स लिमिटेड असणार. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की सगळे विषय काढायचे एकाच अटेम्प्ट मध्ये काढायचे. बरं, आता पासिंगसाठी किती मार्क पाहिजे? तर प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्हाला ऍटलिस्ट मिनिमम, मिनिमम म्हणजे कमीत कमी, मर्यादे जे असते मर्यादेपेक्षा कमीत कमी 50%, 50% मार्क्स शुड बी रिक्वायर्ड फॉर पासिंग दी इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला माझ्याकडे आहे काही गोष्टी आहेत बघून, 50% मार्क तुम्हाला, पर्सेंट तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये पाहिजे, तेव्हा तुम्ही पास व्हाल. एकाच अटेम्प्ट मध्ये तुम्हाला हे सर्व काढायचे. किती तासाचा पेपर असेल? 3 तासाचा पेपर असतो हा. कोणत्या भाषेत असेल? हा इंग्लिश भाषेमध्ये असतो, दुसरी भाषा अजून तिथे दिलेली नाही. कारण पीसीआयचे कुठलेही सर्क्युलर असतील तर ते इंग्लिशमध्येच येतात. सिलेबस इंग्लिशमध्येच होता आहे आणि पेपरही इंग्लिशमध्येच असणार आहे. नो इश्यूज अबाउट दॅट. कसा फॉर्मॅट असेल? मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील, एक प्रश्न असेल, 4 उत्तरे असतील. कॉम्प्युटराइज असेल का? तर चान्सेस आहेत कॉम्प्युटराइजचे, पण हे सर्व ज्याच्या हातात आहे, जो हे सर्व ठरवेल, जो याचा निकाल, रिझल्ट, हे सर्व जे करणारे जे आहे ती आहे ऑथॉरिटी, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया ऑथॉरिटी. ती जी आहे ऑथॉरिटी ती कोणाच्या अंडरमध्ये काम करेल? सॉरी, स्टेट फार्मसी काउन्सिल ऑथॉरिटी ती महाराष्ट्र पीसीआयच्या अंडरमध्ये काम करेल. बरं, हे एवढे प्रश्न होते माझ्याकडे, ज्याचे उत्तर मी दिले. आय होप तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील, कारण यातला कुठला ना कुठला एक प्रश्न तुमचाही असेल. तर बघा, योग्य वाटलं तर व्हिडिओला काय म्हणतात लाईक करा, शेअर करा, आपले डिप्लोमाचे जेवढे विद्यार्थी त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा. एक्झिट एक्झाम बद्दल खरंच काही कॉलेजेसला इन्फॉर्मेशन नाही आहे किंवा लॅक ऑफ एक्झाम डिपार्टमेंट ज्याला म्हणतो ना आपण, तर तसा एक प्रकार चालू आहे. तर ओके, थँक्यू.